या बातमीचे प्रायोजक आहे जमझम पार्क। सोलापुरात जमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। देवपूरमध्ये गैरवसाहतीत एका तरुणाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या खिशातील सुमारे 10,000 रुपये किमतीचा मोबाईल लंपास करणाऱ्या दोघा भामट्यांना अवघ्या अर्ध्या तासात अटक करण्यात देवपूर पोलीस स्टेशन व LCBच्या पथकास यश आले आहे। देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील हे सरकारी वाहनाने गस्त करीत असताना अरुण अनिल चौधरी वय 22 राहणार महेदगाव तालुका सिंधवा जिल्हा बडवानी गायत्री नगर देवरे हॉस्पिटल समोर देवपूर धुळे हा देवरे हॉस्पिटल समोरील कानुश्री रसवंती समोर गस्त घालीत असलेल्या वाहनास हात देऊन गाडी थांबवून सांगितलं की थोड्या वेळापूर्वी एक काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून खिशातील MI कंपनीचा 10,000 रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळून गेले। याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तत्काळ सूत्रे हलवून स्थानिक गुन्हे शाखेचे संजय पाटील यांच्याकडे तांत्रिक माहिती मागितली व ती माहिती पुरवली असता त्याच वेळी धुळे LCBची टीम देखील साक्री रोड परिसरात गस्तीस होती। त्यांना देखील आरोपीचे वर्णन व तांत्रिक माहिती देण्यात आली। देवपूर पोलीस स्टेशन DBचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कुटे यांना माहिती पाठवून दोन्ही पथकांनी सापळा रचून यातील संशयित अक्षय सुरेश चव्हाण वय 25 राहणार दैठणकर नगर वाडी भोकर रोड देवपूर व दीपक मारुती धनले वय 25 राहणार इंदिरानगर गोंद रोड देवपूर धुळे यांना पांझरा नदी किनारी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आलं। यावेळी फिर्यादी व नातेवाईक यांना घेऊन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील हे तेथे पोहोचले। दरम्यान सदरील फिर्यादीने मोबाईल चोरणाऱ्या दोघा आरोपींना समक्ष ओळखलं। त्यांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे वरील चोरीस गेलेला मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल क्रमांक MH18CC 1031 अशी आढळून आली, तर आरोपितांकडे आणखी एक मोबाईल ही सापडल्याने ते देखील जप्त करण्यात आले आहे। यावेळी दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली। नमस्कार। दिनांक 26/3/24 रोजी साधारण रात्री 12:20 मी पोस्ट हद्दीत पेट्रोलिंग करत असताना फिर्यादी अरुण चौधरी मला येऊन भेटले। त्यांनी सांगितले की थोड्या वेळापूर्वीच दोन मुलांनी त्यांचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्या खिशातून एक रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकून काळ्या रंगाच्या मोटरसायकल पळून गेले। त्या माहितीच्या आधारे आम्ही तात्काळ सूत्र हलवली। LCBचे SI संजय पाटील यांचे संपर्क केला, त्यांच्याकडून तांत्रिक माहिती मागवली या मोबाईलच्या बाबतीतली। त्यांनी ती त्वरित दिली, आम्हाला दिली। त्याचबरोबर LCBच्या पथकाला जे साक्री रोडला गस्त करत होते त्यांना देखील ही माहिती पुरवली। दोघंही पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत ताबडतोब सापळा रचला आणि सापळा रचून येथील गुन्हेगारांना ताब्यात घेतले। त्याचबरोबर फिर्यादीला घेऊन मी तिथे पोहोचलो। मी गेल्यानंतर फिर्यादीने समक्षच आरोपींना यात ओळखलेले आहे, त्याचा मोबाईलही ओळखलेला आहे आणि यातील दोघंही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। यापूर्वी त्यांच्यावर या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि या बाबतीत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे। तपास API पाटील करत आहेत आणि या बाबतीत आम्हाला माननीय SP सर निवडे सर, ॲडिशनल SP गाडे सर आणि DPO SP रेड्डी सर यांचं या बाबतीत मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्वरित कारवाई करून देवपूर पोलीस स्टेशन आणि LCBच्या टीमने हा गुन्हा शोध लावलेला आहे। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दीत, तर मग चिंता कशाला। जमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।